नमस्कार मित्रो, मी चव्हाण पी.जी. सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. HSC व्होकेशनल इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी यामधील आपण पेपर 1 मध्ये वायरिंग्स, इंडस्ट्रियल अँड कमर्शियल वायरिंग्स याचे प्रकरण पाहत होतो. या प्रकरणामध्ये आता आपण शेवटी आलेलो आहोत. शेवटचा टॉपिक आहे तो आपला असा आहे की वायरिंग टेस्टिंग बाय मेगर. मेगरच्या सहाय्यानं नवीन केलेले त्या नवीन वायरिंग इन्स्टॉलेशनच्या ज्या चाचण्या आहेत या चाचण्या आपण कशा घेणार आहोत, कोणत्या चाचण्या आपल्याला घेणं आवश्यक आहे, अशा ह्या चाचण्याविषयी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम मेगर म्हणजे काय. मेगर हे हाय इन्सुलेशन किंवा उच्च रोध मापन करणारं साधन आहे. उच्च रोध मेगर हे हाय इन्सुलेशन रेजिस्टन्स, ज्याला आम्ही काय म्हणतो उच्च रोध, ही उच्च रोध तपासणारं साधन आहे. मेगरचं जे काय वाचन येतं, रीडिंग येतं, हे नेहमी मेगा ओहममध्ये, म्हणजे मेगरच्या साहाय्याने जी आपण रीडिंग्स घेणार आहोत ही सगळी मेगा ओहम्समध्ये येते. ओहममीटरच्या साहाय्याने जी आपण रीडिंग घेणार आहोत ती आपल्याला ओहम येतील किंवा किलो ओहम्स येतील. मेगा ओहमसाठी मल्टीमीटरमध्ये सुविधा असते, पण शाश्वत असत नाही आहे. रँडमली जर आपल्याला चेक करायचं असेल, टेस्ट करायची असेल, तर आपण मेगा ओहम ही जी रेंज आहे ही रेंज आपण वापरू शकतो. पण आपल्याला जर खात्रीपूर्वक अशी चाचणी घ्यायची असेल आणि त्यामधला दोष शोधायचा असेल तर आपल्याला मेगरशिवाय पर्याय नाही. म्हणजे मेगर हा आपल्याला वापरावा लागतो. मेगर हा हँड ड्रिवन जनरेटर आहे, म्हणजे हा हस्त काय आहे, जनित्र आहे. हँड ड्रिवन जनरेटर. मेगर हा हँड ड्रिवन जनरेटर आहे. म्हणजे मेगरमध्ये एक हँडल असतो, आतमध्ये गिअर मेकॅनिझम असतो, त्यामध्ये एक जनरेटर जोडलेला असतो आणि हा जो जनरेटर आहे हा जनरेटर वेगवेगळ्या व्होल्टेजचा असतो. तरी उदाहरणार्थ सांगायचं असेल तर आपल्याला घरगुती उपकरणं ही तपासावायची आहेत. यासाठी आपल्याला जो जनरेटर वापरला जातो तो 500 व्होल्ट DC सप्लायचा असतो. 500 व्होल्ट DC सप्लायचा जनरेटर वापरण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की आपली घरगुती उपकरणं आहेत हे 250 व्होल्टवरती कार्य करत असतात. म्हणजे सिंगल फेज व्होल्टेज आहे. सिंगल फेज व्होल्टेज आपण स्टँडर्ड 230 व्होल्ट पकडलेला आहे, पण आपण थोडंसं एक्सटेन्शन करून इथं 250 व्होल्ट पकडलेलं आहे. आणि जी सिंगल फेज उपकरणं आहेत किंवा जी उपकरणं 250 व्होल्टवरती कार्य करतात त्यांची तपासणी ही आपण त्याच्या दुप्पट म्हणजे 500 व्होल्टवरती करतो. आणि म्हणून इथं वायरिंग इन्स्टॉलेशन चेक करत असताना जर ते 3 फेजचं असेल, 3 फेज, ते जर सिंगल फेजचं असेल तर आपल्याला वेगवेगळे मेगर्स वापरावे लागतील. आणि त्यामध्ये 3 फेजसाठी जो मेगर आहे तो आपल्याला 1000 व्होल्टचा वापरावा लागतो. 1000 व्होल्ट DC सप्लाय. आणि सिंगल फेजसाठी आपण काय वापरतोय, 500 व्होल्ट DC सप्लायचा मेगर वापरतो. म्हणजे इथं कमर्शियल वायरिंग जर सिंगल फेजवर असेल तर आपण 500 व्होल्टचा मेगर वापरणार. कमर्शियल वायरिंग 3 फेज असेल किंवा इंडस्ट्रियल वायरिंग जर 3 फेज असेल तर आपल्याला 1000 व्होल्टचा मेगर वापरावा लागेल. नुसत्या सिरीज टेस्ट लॅबनं सुद्धा किंवा नुसत्या मल्टीमीटरसुद्धा जर आपण चाचणी घेतली तर ही जी चाचणी आहे ही चाचणी आपल्याला काय करता येईल, रँडमली, म्हणजे ती आहे का नाही खात्रीशीर आपल्याला असं काय सांगता येणार नाही, आहेच असं सांगता येणार नाही. यासाठी ह्या मेगरची काय केली जाते, योजना केली जाते. आता मेगर वापरताना मेगरमध्ये E आणि L असे 2 टर्मिनल्स असतात. E आणि L असे 2 टर्मिनल्स असतात. ही 2 टर्मिनल आपण ज्याचा इन्सुलेशन रोध किंवा ज्याचा रोध मोजायचा आहे किंवा ज्याची कंटिन्युटी मोजायची आहे त्या ठिकाणी जोडतो. पुण्याला आपण टेस्टिंग लीड्स असंही म्हणतो. टेस्टिंग लीड्स किंवा त्याला प्रोब असंही म्हणतात. टेस्टिंग प्रोब्स. बघा आता यामध्ये कलर कोडिंग असतं. कलर कोडिंग असण्याचा उद्देश असा आहे की मेगर हा DC सप्लायचा काय जनरेटर आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे लाल आणि काळे असे 2 टर्मिनल, कलरचे 2 टर्मिनल्स काय केले असतात, मार्क केलेले असतात. असे मार्किंग केलेले जो टर्मिनल्स आहेत ते टर्मिनल्स आपण इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये काय करतो, इन्स्टॉलेशन, ही जी इन्स्टॉलेशन आहे इन्स्टॉलेशनच्या चाचण्या घेण्यासाठी वापरतो.
आता ह्या ज्या चाचण्या आहेत या चाचण्यामध्ये पहिली जी चाचणी आहे त्याला आपण काय म्हणतो कंटिन्युटी टेस्ट. कंटिन्युटी टेस्ट ही कंटिन्युटी टेस्ट. दुसरी जी चाचणी आहे त्याला आपण म्हणतो काय कंडक्टर टू कंडक्टर, काय म्हणणार आहे आपण इन्सुलेशन टेस्ट. कंडक्टर टू कंडक्टर, कंडक्टर टू कंडक्टर इन्सुलेशन टेस्ट. इन्सुलेशन टेस्ट. तिसरी जी चाचणी आहे ते तिसऱ्या चाचणीचं नाव आहे कंडक्टर ते अर्थ इन्सुलेशन टेस्ट. 1 2 3 कंडक्टर टू अर्थ इन्सुलेशन टेस्ट. इन्सुलेशन टेस्ट. आणि पाचवीची जी चाचणी आहे त्या पाचव्या चाचणीला आपण काय म्हणतोय पोलॅरिटी टेस्ट. अरे सॉरी, चौथी जी चाचणी आहे तिला आपण अर्थ कंटिन्युटी. 4 नंबरला जी चाचणी घ्यावी लागेल तिला आपण काय म्हणतोय अर्थ कंटिन्युटी. अर्थ कंटिन्युटी टेस्ट. आणि पाचवी जी चाचणी आहे मी तुम्हाला सांगितली शेवटची चाचणी आहे त्याला आपण म्हणतो पोलॅरिटी टेस्ट. पोलॅरिटी. पोलॅरिटी टेस्ट. ह्या 5 चाचण्या आपल्याला कोणत्याही नवीन इलेक्ट्रिकलच्या इन्स्टॉलेशनवरती घेणं आवश्यक असतात आणि त्या घ्यायला हवे. आणि यासाठी मी तुम्हाला सांगितलं की मेगरचा वापर केला जातो. पहिली जी चाचणी आहे त्या चाचणीचं नाव आहे कंटिन्युटी टेस्ट. कंटिन्युटी टेस्ट. आता या कंटिन्युटी टेस्टमध्ये बघा काय काय असेल मी तुम्हाला सांगतो. इनपुट येणाऱ्या सप्लायला 2 फ्यूज असते. इन्स्टॉलेशनला जे आपण इनपुट सप्लायचा पुरवठा करणार आहोत ह्या पुरवठ्याला 2 फ्यूज असतील. त्याच्या पुढं मेन स्विच असेल, त्याच्या पुढं स्विचेस असतील. मेन स्विच, मेन स्विच, त्यानंतर काय असेल स्विचेस आणि त्यानंतर आपला लोड असेल. या पद्धतीनं सर्वप्रथम तुम्ही काय करणं आवश्यक आहे तर हा मेन स्विच बंद करणं आवश्यक आहे. मेन स्विच बंद करत असताना यामधल्या ज्या फ्यूज आहेत त्या फ्यूज आपण काय करतो बाजूला ठेवतो काढून. आणि हे जे स्विचेस आहेत हा जो मेन स्विच आहे हा मेन स्विच सुद्धा आपल्याला ऑफ करावा लागतो. ऑफ. आता मेन स्विच ऑफ केल्यानंतर मेगर आहे हे मेगरचे जे मी टेस्टिंग लीड्स सांगितले हे मेगरचे टेस्टिंग लीड्स जिथे फ्यूजचा किंवा मेन स्विचचा आउटपुट टर्मिनल आहे या आउटपुट टर्मिनलला एक टर्मिनल आणि दुसरं जे आहे न्यूट्रल टर्मिनलला एक टर्मिनल. अशा वेळी स्विच बोर्डवरील बघा मी काय सांगतोय स्विच बोर्डवरील एक स्विच ऑन करून उरलेले स्विच आपल्याला ऑफ कंडिशनमध्ये ठेवावे लागतात. ऑफ. स्विच बोर्डवरती जर 10 स्विचेस असतील तर त्यातला एक स्विच ऑफ ठेवावा लागेल आपल्याला. त्यासोबतच जे वॉल सॉकेट्स आहेत त्या वॉल सॉकेटमधला जो स्विच आहे तो सुद्धा आपल्याला ऑफच ठेवावा लागेल. अशा स्थितीमध्ये आपण जो स्विच ऑन करणार आहोत त्या सर्किटवरील सगळे लोड्स आहेत हे जोडलेले असले पाहिजे. म्हणजे ट्यूब्स सर्किटमध्ये जोडलेली असली पाहिजे. फॅन सर्किटमध्ये जोडलेला असला पाहिजे. फ्रीज असेल तर तोही जोडलेला असला पाहिजे. AC असेल तर तोही जोडलेला असला पाहिजे. असे सगळे जे लोड आहेत ट्यूब फॅन किंवा लॅम्प्स हे सगळे लोड्स आपण काय करणार आहे सर्किटमध्ये जोडणार आहोत. सर्किटमध्ये जोडल्यानंतर मी सांगितल्या पद्धतीनं एक टोक आहे एक टोक आउटपुट टर्मिनलला म्हणजे फ्यूजच्या आउटपुट टर्मिनलला किंवा मेन स्विचच्या आउटपुट टर्मिनलला आणि दुसरं जे टोक आहे ते न्यूट्रलला. अशा पद्धतीनं तुम्ही मेगरची टोक जोडल्यानंतर मेगर हा साधारणतः 160 RPM एक्झॅक्ट नाही सर्वसाधारणपणे 140 to 160 या जर आपण स्पीडनं मेगरचा हँडल जर आपण रोटेट केला फिरवला तर मेगरमध्ये जे रेटेड सप्लाय आहे हे रेटेड सप्लाय जनरेट होते. आणि मग या रेटेड सप्लायच्या सहाय्याने आम्ही काय करतो टेस्ट घेतो. टेस्ट घेत असताना जो स्विच ऑन आहे ते ऑन स्विचच्या सर्किटमधून त्या स्विचवरती जोडलेला जो लोड आहे ते लोडवरून पुन्हा काय होतं सर्किट न्यूट्रलला ते कंप्लीट होतं. अशा पद्धतीनं सर्किट कंप्लीट झाल्यानंतर त्याची कंटिन्युटी आपण तपासतोय आणि कंटिन्युटी घेत असताना मेगर जर कमी रिडिंग दाखवत असेल किंवा जवळजवळ 0 रिडिंग दाखवत असेल म्हणजे मेगरमध्ये जर कंटिन्युटी रिडिंग येत असेल तर यामध्ये काय आहे त्या इन्स्टॉलेशनमध्ये जे आपण वायरिंग केलेलं आहे
त्या वायरिंगमध्ये काय आहे, कंटिन्युटी आहे. या पद्धतीनं आपण उरलेले सर्व स्विचेस, उरलेले जे 9 स्विचेस आहेत, हे 9 स्विचेस आपण काय केले पाहिजे, करायचे आहेत, तपासावायचे आहेत. अशी तपासणी झाल्यानंतर जर आपल्याला एखादा स्विच ऑन केल्यानंतर जर आपल्याला त्यामध्ये कंटिन्युटी मिळत नसेल, प्राप्त होत नसेल, तर ते सर्किट ओपन सर्किट आहे, आणि हे ओपन सर्किटचा दोष आपल्याला शोधावा लागेल आणि तो रेक्टिफाय करावा लागेल. म्हणजे नवीन केलेल्या वायरिंगमध्ये कंटिन्युटी टेस्ट ही आपण एखादं सर्किट आपल्याकडून चुकून ओपन राहिलेलं आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी, आणि त्याबरोबरच आपण ज्या स्विचवरती जोडलेला लोड आहे तो लोड बरोबर त्या स्विचवरती जोडला गेला आहे हे तपासण्यासाठी आपण कंटिन्युटी टेस्ट आणि मेगरच्या सहाय्याने घेतो. मेगर वापरण्याचा उद्देश मी तुम्हाला सांगितला की वायरिंग आहे, ही वायरिंग आपण काय करतोय, सिंगल फेज या 3 फेज अशा 2 प्रकारच्या सप्लायवरती केलेलं असते. 3 फेजची सप्लाय असेल तर बदल एवढाच होईल की यामध्ये आपण 500 व्होल्ट ऐवजी 1000 व्होल्ट DCचा मेगर वापरणार आहोत. टेस्टिंग प्रोसिजर आहे, ही टेस्टिंग प्रोसिजर आपली आता सांगितल्या पद्धतीनंच आहे. पुढची जी टेस्ट आहे त्याला आपण म्हणतो कंडक्टर टू कंडक्टर इन्सुलेशन टेस्ट, आणि ही टेस्ट अत्यंत महत्त्वाची आहे. कंडक्टर टू कंडक्टर जर इन्सुलेशन प्रॉपर नसेल तर तुम्ही असं इन्स्टॉलेशन चार्ज केल्यानंतर, बघा असं इन्स्टॉलेशन चार्ज केल्यानंतर त्यामध्ये असणारी फ्यूज काय होते, जाते किंवा फ्यूज होते. म्हणजे फ्यूज हा ब्लोन होणे, फ्यूज हा जाणे किंवा मेल्ट होणे, ही क्रिया आपल्याला त्या 2 कंडक्टरमध्ये, म्हणजे एक लाईव्ह कंडक्टर ज्याला आपण फेज असं म्हणतोय, एक फेज, आणि दुसरी जी आहे त्याला आपण काय म्हणतो न्यूट्रल. एक फेज आणि न्यूट्रल यामध्ये काय असणं आवश्यक आहे, 2 मेगा ओमपेक्षा किंवा 5 मेगा ओमपेक्षा जास्त इन्सुलेशन असणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा त्यामध्ये काय होऊ शकतं, इन्सुलेशन कमी असल्यामुळं इन्सुलेशनमधून लिकेज करंट वाहून शॉर्ट सर्किट किंवा इतर दोष निर्माण होऊ शकतात. इथं तपासणी करत असताना, म्हणजे कंडक्टर टू कंडक्टर ही चाचणी घेत असताना काय करणं आवश्यक आहे, तर पुन्हा त्याचा जो फ्यूज आहे त्या फ्यूज आपण काय केले पाहिजे, बंद केल्या पाहिजे, म्हणजे ओपन केले पाहिजे. DB बोर्ड आहे, ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन बोर्ड असं म्हणतो, हा DB बोर्ड आहे, हा DB बोर्ड आपण ऑफ कंडिशनला घेतला पाहिजे. आणि त्यानंतर सगळे जे स्विचेस आहेत, स्विच, हे सगळे स्विचेस आपण काय केले पाहिजे, ऑफ कंडिशनला ठेवले पाहिजे. ऑफ कंडिशनला स्विच ठेवल्यानंतर पुन्हा मेगरचे टेस्टिंग लीड्स आहेत, हे मेगरचे टेस्टिंग लीड्स आपण कुठं जोडणार आहोत, फ्यूजच्या आउटपुट टर्मिनलला किंवा डिस्ट्रीब्युशन बॉक्सच्या आउटपुट टर्मिनलला ते जोडणार आहोत. एक टर्मिनल आहे ते आउटपुट टर्मिनलला, म्हणजे लाईव्ह वायरला, म्हणजे हे लाईव्ह वायर असणार एक लाईव्ह वायरला, आणि दुसरं जे टर्मिनल आहे ते आउटपुटला जे न्यूट्रल असेल ते न्यूट्रलच्या टोकाला. अशा वेळी मेगर आहे, हा मेगर बघा आपण सांगितल्याप्रमाणे 140 ते 160 एवढ्या RPMने, म्हणजे काय मिनिटाला 140 ते 160 फेरे होतील, एवढ्या वेगाने हँडल फिरवल्यानंतर मेगर काय करेल तुम्हाला, जर ही लाईव्ह वायर आणि ही न्यूट्रल वायर यावरचं इन्सुलेशन जर कुठं खराब असेल, यावरील इन्सुलेशन जर कुठं खराब असेल किंवा ते जर लीक असेल तर मेगरवरती दाखवणारं वाचन आहे ते वाचन 2 मेगा ओहमपेक्षा कमी दाखवलं जातं किंवा कमी दाखवलं जातं. म्हणजे मेगर आता आपल्याला काय दाखवणं आवश्यक आहे, तर हाय रेजिस्टन्स दाखवणं आवश्यक आहे. हाय रेजिस्टन्स मेगर जर असा हाय रेजिस्टन्स दाखवत असेल तर इन्सुलेशन चांगलं आहे. काही इन्सुलेशनची प्रत काय आहे आपल्याला आवश्यक आहे तेवढी आहे, पण 2 मेगा ओमपेक्षा जर कमी इन्सुलेशन दाखवत असेल तर डेफिनेटली हे जे फेज वायर आहे आणि हे जे न्यूट्रल वायर आहे, त्या न्यूट्रल वायरमध्ये आणि फेज वायरमध्ये कुठंतरी इन्सुलेशन खराब झालेलं आहे. असं कुठलं तरी इन्सुलेशन खराब झालेलं आपल्याला सहजासहजी शोधता येत नाही, आणि मग आपण काय करतो, त्या स्टेप्स करतो. स्टेप्समध्ये आपण असं केलेलं आहे की मेन DB बोर्ड आहे, मेन DB बोर्ड तो मेन कंट्रोल बोर्ड, मेन कंट्रोल बोर्डपासून जे वेगवेगळे सर्किट्स आहेत फेज न्यूट्रलचे, ते वेगवेगळे सर्किट्स आपण काय करतो, पुन्हा वेगवेगळे तपासतो. अशा पद्धतीनं कोणत्या सर्किटमध्ये वायरिंग केलेल्या कोणत्या सर्किटमध्ये काय आहे, इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी आहे हा आपल्याला शोधता येतो. असा इन्सुलेशन रेजिस्टन्स आवश्यक एवढा असल्याशिवाय आपल्याला ते सर्किट्स ऑन करता येत नाही.
ही जी दुसरी जी काय टेस्ट आहे कंडक्टर टू कंडक्टर ही जी टेस्ट आहे ही टेस्ट मात्र आपल्याला काय आहे तर आपलं वायरिंग कुठंही शॉर्ट नाही, ते व्यवस्थित आहे की वायरिंगमध्ये कुठलाही दोष नाही हे तपासण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. 3 फेज सप्लायमध्ये आर, वाय आणि बी आणि त्यासोबतच आपण काय केलं असेल न्यूट्रल पॉईंट केलं. म्हणजे अशा पद्धतीनं आर कंडक्टर म्हणजे आर फेजचा कंडक्टर तो न्यूट्रल, त्यानंतर वाय फेजचा कंडक्टर तो न्यूट्रल आणि त्यानंतर बी फेजचा कंडक्टर तो न्यूट्रल आणि त्याबरोबरच आर वाय या दोन कंडक्टरमध्ये वाय बी या दोन कंडक्टरमध्ये आणि आर बी या दोन कंडक्टरमध्ये आपल्याला ही कंटिन्युटी टेस्ट घ्यावी लागते किंवा इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट घ्यावी लागते. अशा वेळीसुद्धा 2 मेगा ओमपेक्षा रेजिस्टन्स जास्त असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असा 100 मेगा ओम रेजिस्टन्स येतो, याचाच अर्थ आपलं इन्सुलेशन खूप चांगल्या प्रतीचं आहे की आपण केलेलं काम आहे हे अत्यंत उत्कृष्ट किंवा दर्जेदार झालेलं आहे असा त्यातून अर्थ काय होतो आपल्याला निघतो. मात्र ते 2 मेगा ओमपेक्षा जर कमी असेल म्हणजे 1 मेगा ओम 2 मेगा ओम जर असेल तर आपण काठावरती कुठेतरी आहोत, त्याच्यापेक्षा रेजिस्टन्स जास्त असणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे करण्यासाठी आपल्याला ह्या 2 टेस्ट घ्याव्याच लागतात. आता कंडक्टर टू अर्थ ही टेस्ट घेत असताना लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर त्याबरोबर जोडलेली आपली अर्थ वायर ह्या 2 वायर लूप करून एकत्र जोडल्या जातात. ह्या 2 वायर्स आहेत हे लूप करून एकत्र जोडल्या जातात आणि या दोघांच्या मध्ये काय केलं जातं मेगरच्या साहाय्याने पुन्हा टेस्ट घेतली जाते. अशा वेळी बघा, अशा वेळी जर आपल्याला कंटिन्युटी टेस्ट जर आली तर ही काय आहे अर्थ कंटिन्युटी आहे किंवा ती उपकरणं अर्थ वायरला जोडली गेलेली आहे असा निष्कर्ष निघतो. आणि वरती आपल्याला कंडक्टर टू अर्थ इन्सुलेशन टेस्ट जर असेल तर कंडक्टर टू अर्थ इन्सुलेशन टेस्टमध्ये मात्र आम्हाला काय करणं आवश्यक आहे तर याचं इन्सुलेशन जास्त असणं आवश्यक आहे. म्हणजे तो मला सांगितल्याप्रमाणे 1 मेगा ओम किंवा 2 मेगा ओमपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. असं जर इन्सुलेशन असेल तर ही टेस्ट काय होते आपल्याला कन्फर्म होते. आणि शेवटी राहिलेली पोलॅरिटी टेस्ट. पोलॅरिटी टेस्टमध्ये आपण काय टेस्ट करतोय तर AC सप्लायमध्ये किंवा DC सप्लायमध्ये आपण काय पाहिलेलं आहे एक सर्वसाधारण नियम असा पाहिलेला आहे की स्विच आहे हा स्विच नेहमी लाईव्ह वायर किंवा फेज वायरमध्ये जोडला जातो. लाईव्ह वायर किंवा फेज वायर अनेक वेळा आपल्याकडून चुकून त्या इलेक्ट्रिशियनकडून काय होतं तर हा स्विच आहे हा न्यूट्रल वायरमध्ये जोडला जातो. न्यूट्रल वायरमध्ये स्विच जोडल्यामुळं स्विचचं ऑपरेटिंग आहे किंवा लॅम्पचं ऑपरेटिंग आहे किंवा मशीनचं ऑपरेटिंग आहे यामध्ये फारसा फरक पडत नाही. फरक पडतो तो दुरुस्तीच्या वेळी फरक पडतो ज्यावेळी आपण रिपेअरिंग करणार आहोत. हे रिपेअरिंग करत असताना स्विच हा न्यूट्रल वायरमध्ये जोडला गेल्यामुळं सर्किटमध्ये फेज वायर कंटिन्यू सुरू असते किंवा चार्ज असते. अशा वेळी फेज वायरच्या संपर्कामध्ये वायरमॅन आला तर आपल्याला काय होतं फार मोठा शॉक लागतो आणि हा जो शॉक आहे हा शॉक लागून अपघात घडू नये यासाठी प्रत्येक स्विच हा माझा कशामध्ये जोडलेला आहे फेजमध्ये जोडलेला आहे. न्यूट्रल वायर आहे ही न्यूट्रल वायर लिंक केलेली आहे. असा जर आपल्याला काय करायचं असेल वायरिंग जर पाहायचं असेल किंवा खात्री करायची असेल तर आपल्याला या वायरिंगमध्ये पोलॅरिटी टेस्ट घ्यावी लागते. पोलॅरिटी टेस्ट चुकीची आहे किंवा पोलॅरिटी चुकलेली आहे याचं साधं उदाहरण जर आपल्याला सांगायचं असेल तर घरामध्ये जर ट्यूबलाईट असेल बघा मग ती LEDची असेल किंवा फ्लोरोसंट असेल. ही फ्लोरोसंट ट्यूब किंवा LED ट्यूब असेल तर ज्यावेळी तुम्ही स्विच ऑन कराल त्यावेळी हा लॅम्प काय होईल चालू होईल आणि ज्यावेळी तुम्ही स्विच ऑफ कराल त्यावेळी मात्र तुमचं असं लक्षात येईल की ट्यूबलाईटचा काही भाग हा अर्धा भाग असेल किंवा थोडासा भाग असेल हा तसाच प्रज्वलित राहिलेला आहे, तो बंद होत नाही. असा जर बंद होत नसेल तर आपण स्विच हा काय केलेला आहे न्यूट्रलमध्ये जोडला गेला आहे. स्विच हा फेजला जोडला गेणं आवश्यक असताना तो न्यूट्रलमध्ये जोडला गेलेला आहे. आणि फ्लोरोसंट लॅम्प किंवा ट्यूब आहेत यामध्ये जो निऑन गॅस आहे त्या निऑन गॅसला थोडं पोटेन्शियल मिळाल्यानंतर म्हणजे लाईव्ह वायर सतत चालू राहिल्यामुळं थोडं पोटेन्शियल मिळाल्यानंतर या ट्यूबलाईटचा काही भाग काय होतो प्रकाशित राहतो, तो बंद होत नाही. LEDची जी ट्यूब आहे की LEDच्या ट्यूबमध्ये सुद्धा काही जे LED
लॅम्प्स आहेत किंवा LEDs आहेत, ह्या LED तशाच पेटून राहतात, अंधूक अशा पेटून राहतात. आणि त्याशिवाय LEDचा जर काय असेल, टेलिव्हिजन सेट असेल, LEDचा टेलिव्हिजन सेट असेल, हा LEDचा टेलिव्हिजन सेटसुद्धा तसाच तो काय होतो, थोडासा ऑन राहतो. बराच कालावधीनंतर तो डिस्चार्ज होतो आणि काय होतं, मग परत LED बंद होते. म्हणजे हा जर प्रॉब्लेम असेल तर त्याची पोलॅरिटी चुकलेली आहे. आणि ही पोलॅरिटी टेस्ट करत असताना मेगरच्या साईड आपण कशी पोलॅरिटी टेस्ट करणार आहे, तर हा स्विच जो Lमध्ये आहे, याला लॅम्प आहे, हा लॅम्प जोडलेला असेल. आणि मग आपण काय करणार, मेगर आहे, हा मेगर स्विच एका टोकाला आणि न्यूट्रलच्या दुसऱ्या टोकाला अशा पद्धतीने जोडणार. आणि स्विच ऑन केल्यानंतर मेगरनी काय केलं पाहिजे, कंटिन्युटी दाखवायला हवी. स्विच ऑफ केल्यानंतर मेगरनी काय करणं आवश्यक आहे, हाय रेजिस्टन्स दाखवणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं आपण ह्या ज्या 5 टेस्ट आहेत, कंटिन्युटी टेस्ट, कंडक्टर टू कंडक्टर इन्सुलेशन टेस्ट, कंडक्टर टू अर्थ इन्सुलेशन टेस्ट, त्यानंतर अर्थ कंटिन्युटी टेस्ट आणि पोलॅरिटी टेस्ट, हे ज्या टेस्ट आहेत ह्या नवीन वायरिंगवरती घेणं अत्यंत गरजेचं असतं. यासोबतच नवीन वायरिंग केल्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते, तर स्विचबोर्डवरती असणारे स्विच आहेत आणि त्याचे असणारे जे हा पॉईंट आहेत किंवा लोडचे जे कनेक्शन्स आहेत, हे कनेक्शन्स आपल्याला सिक्वेन्सप्रमाणे तपासणी करून जोडावे लागतात. जर एका स्विचबोर्डवरती साधारणतः 6 स्विच असतील आणि 6 स्विच असताना जर आपल्या रूमच्या डाव्या बाजूमध्ये किंवा डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये जर आपण हा स्विचबोर्ड लावलेला असेल, तर तिथं लावलेले जे लॅम्प्स आहेत हे सर्वसाधारण संकेताप्रमाणे, म्हणजे दरवाजाच्या किंवा स्विचच्या जवळ असणारा जो लॅम्प आहे त्याचा स्विच असेल तो 1 नंबरला असावा, त्यानंतर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4, त्यानंतर 5, त्यानंतर 6 असे स्विचेस असावेत. आणि जे वॉल सॉकेट आहे हे वॉल सॉकेटच्या शेजारचा स्विच हा वॉल सॉकेट कंट्रोलिंगचा असावा. म्हणजे वॉल सॉकेट कंट्रोलिंगसाठी जो वापरलेला स्विच आहे हा स्विच त्या वॉल सॉकेट शेजारचाच असावा, तो इतरत्र कुठं असू नये. अनेक वेळा जोडताना हा पॉईंट्स हे वेगवेगळ्या स्विचेसला जोडले गेल्यामुळं आपण 1 नंबरचं बटन दाबलं ट्यूब चालू होते, 2 नंबरचं बटन दाबलं मागच्या कोपऱ्यामधला फॅन चालू होतो, 3 नंबरचं बटन दाबलं की आपल्या कोपऱ्यामधली लाईट चालू होते. आणि मग हा सिक्वेन्स राहत नाही. आणि मग बऱ्याच वेळा अशी अडचण येते की आपण एका वेळी एखादी लाईट आपल्याला पर्टिक्युलर ऑन करायची असेल, लावायची असेल, तर त्यावेळी नेमका कोणता स्विच दाबावा किंवा ऑन करावा हे लक्षात येत नाही. आणि आपण काय करतो, रँडमली जो दिसेल तो स्विच दाबायला सुरुवात करतो आणि अननेसेसरी काय होतं, त्यामध्ये आपल्याला वेळ वाया जातो. किंवा नवीन कोण असेल तर त्याचा गोंधळ निर्माण होतो. म्हणजे आपल्याला ट्यूब लावायचं असेल तर ट्यूब न लागता फॅन लागतो, फॅन लावायचा नसेल तर आपल्या वॉल सॉकेट जवळ होतं. म्हणजे अशी जी काही अडचणी आहेत अशा अडचणी येऊ नये म्हणून वायरिंग केल्यानंतर किंवा वायरिंगचं इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर स्विच बोर्ड हा नेहमी चेक करावा. यामध्ये आणखीन एक सामान्यपणे राहणारा दोष असा आहे की बरेचसे स्क्रूज आपल्याला टाईट करायचे असतात. बरेचसे स्क्रूज टाईट करायचं असताना आमची अडचण अशी राहते की तेच काम करत असताना अनावधानानं आपल्याकडून एखादा स्विच आहे सर्किटचा टाईट करायचा राहून जातो. आणि मग असा स्विच ऑन केल्यानंतर इतर ज्या ट्यूब्स आहेत त्या थोड्याशा लुकतात, इतर ट्यूब्स लुकतात किंवा तो जो लॅम्प आहे तो पर्टिक्युलर लॅम्प काय होतो, पडदिशी लागत नाही, थोड्या वेळाने लागतो किंवा कधी कधी जातो, कधी लागतो. अशा पद्धतीने लूज कॉन्टॅक्टमुळे येणारे प्रॉब्लेम्स त्यामध्ये येतात. असा कोणताही दोष येऊ नये म्हणून प्रत्येक वेळी वायरमॅननी किंवा इलेक्ट्रिशियननी काय करणं आवश्यक आहे, यामध्ये जोडलेले जे स्क्रूज आहेत हे स्क्रूज काय करणं आवश्यक आहे, घट्ट आहेत का नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासोबतच जी वायर आपण वापरलेली आहे की वायरचे कनेक्शन्स प्रॉपर झालेत का नाही हे म्हणणं पाहणं आवश्यक आहे. अनेक वेळा आतील कंडक्टर्स असतात ते तुटलेले असतात, वायरचा स्क्रू आहे म्हणजे हा जो स्विचचा स्क्रू आहे हा स्क्रू वायरच्या इन्सुलेशनवरती घट्ट झालेला असतो आणि त्यामुळं असं जे काय लॅम्प आहे ते लागत नाहीत आणि असे लॅम्पमध्ये काय होतात, दोष निर्माण होतात किंवा हा जो दोष आहे हा दोष निर्माण झाल्यामुळं आपल्याला वायरिंगमध्ये काय येतात, अडचणी येतात. तर इथं वायरिंगच्या ज्या चाचण्या आहेत ह्या चाचण्या आपण काय केल्या संपलेल्या आहेत. पुढचा थोडासा भाग राहिलेला आहे आणि इथं प्रकरण आपण संपणार आहे. तर थोडासा जो भाग आहे त्यामध्ये अर्थिंग आहे. अर्थिंग आपण गेल्या वर्षीच काय केलेलं पाहिलेलं आहे. अर्थिंग कसं केलं केलं जातं. तर पहिलं अर्थिंगचा प्रकार आहे त्याला आपण काय म्हणतो, वायर अर्थिंग. दुसरा जो आहे त्याला आपण म्हणतो रॉड अर्थिंग. तिसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो पाईप अर्थिंग.
आणि चौथा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो प्लेट अर्थिंग. प्लेट अर्थिंग हे जे 4 प्रकार आहेत ते 4 प्रकारापैकी खात्रीशीर प्रकार म्हणजे कोणते? हे 3 आणि 4 पाईप अर्थिंग आणि प्लेट अर्थिंग. अशा प्रकारचं अर्थिंग करत असताना आपल्याला काय करावं लागतो? एक विशिष्ट मापाचा खड्डा घ्यावा लागतो. त्यामध्ये हे अर्थ इलेक्ट्रोड असतात ते अर्थ इलेक्ट्रोड जोडावे लागतात. जोडण्यासाठी आपण GI पाईपचा वापर करतो. GI पाईपला साईज दिलेली असतात 19 mm, 35 mm, 32 mm असे त्याला सायझेस दिलेले असतात. आणि रेजिस्टन्स कमी करण्यासाठी आपण काय करत असतो? या इलेक्ट्रोडच्या भोवताचा जो भाग आहे तो आपण काय करतो? एका विशिष्ट पदार्थाने भरून घेतो. आणि ते पदार्थ म्हणजे कुठले? कोळसा, मीठ आणि काळी माती या पदार्थाने तो आपण भरून घेतो. आता बरंचसं पर्यावरण प्रश्न निर्माण झाल्यामुळं आपण कोळशाच्या ऐवजी काय करतो आता इथं? तर कंपाऊंड वापरतो. कंपाऊंड याला आपण अर्थ कंपाऊंड असं म्हणतो की बाजारी भाषेमध्ये त्याला आपण अर्थ पावडर असं म्हणतो. ही अर्थ पावडर आहे. ही अर्थ पावडर या इलेक्ट्रोडच्या भोवती काय करावं की आपल्याला भिजवून सोडावी लागते. हे काम करत असताना आपल्याला एक PVCची पाईप, PVC 4 इंची किंवा 6 इंची पाईप घ्यावी लागते. साधारणतः फूट किंवा 1.5 फुटाची पाईप आपण घेतो आणि ही 1.5 फुटाची पाईप काय करतो आपण त्या इलेक्ट्रोडवरती ठेवतो. असा जो काय लिक्विडमध्ये तयार केलेलं कंपाऊंड आहे ते कंपाऊंड आपण त्यावरती ओततो. थोडेसे 5 मिनिट थांबल्यानंतर थोडं ते उचलून वर घेतलं की ते कंपाऊंड त्याला स्टिकअप होतं. अशा पद्धतीनं प्लेट आहे आणि रॉड आहे, आपलं पाईप आहे, हे सगळं काय करतो आपण कंपाऊंड काय करतो पूर्णपणे लावून घेतो आणि मग जे अर्थिंगचा खड्डा आहे तो काळ्या मातीने मुजवतो. आता रॉड अर्थिंग आहे. रॉड अर्थिंगमध्ये एक GIची पाईप आहे. ही GIची पाईप काय केली जाते? ठोकली जाते. काळ्या मातीमध्ये काही विशेषतः या प्रकारचं जे काही अर्थिंग आहे हे वाळवंटी प्रदेशामध्ये जास्त केलं जातं. तर तिथं आपण काय करतो? हे रॉड अर्थिंग येतं. म्हणजे GI पाईपचा हे काय केला तर इलेक्ट्रोड घेतला जातो, तो ठोकला जातो आणि त्याला हे अर्थ वायर आहे कनेक्ट केली जाते. राहिलेला तिसरा जो प्रकार आहे त्याला आपण वायर अर्थिंग असं म्हणतो. हे जे वायर अर्थिंग आहे हे वायर अर्थिंग आपण मोठमोठे कार्यक्रम असतील किंवा घरगुती वापरासाठी या वायर अर्थिंगचा उपयोग केला जातो. तर असे हे अर्थिंग कशासाठी केले जातात? तर लिकेज करंटपासून आपल्याला संरक्षण मिळावं, कोणत्याही प्रकारचा विद्युत अपघात होऊ नये यासाठी अर्थिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर अलीकडे जे आपण कम्प्युटर्स वापरतो किंवा ज्या उपकरणामध्ये SMPS पॉवर सप्लाय सिस्टीम असते, म्हणजे उपकरणाला विद्युत पुरवठा करणारी जी काय सिस्टीम आहे ती SMPS म्हणजे स्विच मोड पॉवर सप्लाय या पद्धतीची जर असेल आणि तिला जर अर्थिंग नसेल तर अशा वेळी तुम्ही अशा उपकरणाला हात लावला असता, स्पर्श लावला असता, तुम्हाला बारीक शॉक लागतो. फार मोठा लागत नाही पण बारीक शॉक लागतो. बऱ्याच वेळी कम्प्युटरचा जो कीबोर्ड आहे, कम्प्युटरचा जो माऊस आहे का कम्प्युटरचा जो CPU आहे की ज्यामध्ये मेटलचा भाग आहे, अशा ठिकाणी तुमचा स्पर्श झाला असता शॉक लागतो. आणि म्हणून अशा उपकरणाला अर्थिंग जोडणं हे अत्यंत गरजेचं आहे. सगळीच उपकरणं अर्थ कनेक्टेड असणं आवश्यक असताना काही उपकरणं जी आहेत म्हणजे सिलिंग फॅन असेल किंवा ट्यूबलाईट्स असेल किंवा इतर जे काही छोटे छोटे काय आहेत फॅन्स आहेत, टेबल फॅन आहेत, अशा ठिकाणी अर्थिंग नसेल ते एखाद्या वेळी चालते. परंतु अर्थिंग असणं ही सुरक्षित दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची घटना आहे किंवा महत्त्वाची बाब आहे आणि अशी अर्थिंग करणं आपल्याला आवश्यक आहे. ही पाईप अर्थिंग आणि प्लेट अर्थिंग याचे ज्या फिगर्स आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं आपण काय करतो कनेक्शन्स करतो, प्लेट बसवतो, त्यावरती आपण काय करतो फनेल किंवा RCC कन्स्ट्रक्शन करतो आणि खड्डा मुजवून टाकतो. अशा पद्धतीचे जे काही खड्डे आहेत किंवा अर्थिंग्स आहेत ते आपण कॉलेजमध्ये अनेक ठिकाणी केलेले आहेत. त्यातली काही अर्थिंग्स करताना मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलीसुद्धा आहे. तर असं अर्थिंग आहे अत्यंत गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे असं अर्थिंग करण्यासाठी 5,500 रुपयाच्या आसपास खर्च येतो आणि एवढा मोठा खर्च करायला ग्राहक तयार असत नाही. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जर हा पाईप अर्थिंग आणि प्लेट अर्थिंग केलं गेलं नाही तर किमान रॉड अर्थिंग किंवा वायर अर्थिंग हे तरी अर्थिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. हा इथं आपलं इंडस्ट्रीयल वायरिंग आणि कमर्शियल वायरिंग हे प्रकरण संपलेलं आहे. पुढचं जे प्रकरण आहे हे पुढचं प्रकरण आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया.